नमस्कार, जय भीम. मी महेंद्र अशोक साळुंखे, सदस्य दीक्षाभूमी स्मारक समिती भोर. या ठिकाणी आमची दीक्षाभूमी स्मारक समिती भोरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची पत्रकार परिषद लावण्याचा मुख्य हेतू असा आहे की या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक भोर एक ऐतिहासिक बौद्ध धर्मीयांची वास्तू भोर येथे एस टी स्टँडच्या शेजारी आहे आणि त्या ठिकाणी भोर तालुक्यातील या ठिकाणी 2016 साली त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि भोर तालुक्यातील हजारो अनुयायी त्या ठिकाणी भेट देत असतात. ते दीक्षाभूमी बौद्ध धर्मीयांचं धार्मिक स्थळ आहे आणि प्रार्थना स्थळ आहे. त्या ठिकाणी थायलंडचे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्या वास्तूला या ठिकाणी असंख्य हजारो अनुयायी भेट देत असतात आणि ती बौद्ध धर्मीयांच्या अस्मितेचं प्रतीक आहे. 22 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भोर नगर परिषद यांच्या वतीनं या ठिकाणी त्या ठिकाणी एक आमच्या दीक्षाभूमीच्या पुढे असणारी 200 सर्वे नंबर 249 मध्ये त्यांनी बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने दलित बांधवांचा समाज कल्याणचा 2.5 कोटी रुपयाचा फंड त्या ठिकाणी टाकला आणि त्या ठिकाणी अभ्यासिका करतो अशा समाज बांधवांना चुकीची माहिती दिली आणि त्या ठिकाणी उद्घाटन त्यांनी ठेवलं. परंतु त्याचे पडसाद असे म्हटले की असंख्य भोर तालुक्यातील बौद्ध अनुयायी आहेत, त्यांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या आणि त्यांचा हेतू असा आहे नगरपालिकेचा की त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या पुढेच ती वास्तू ते उभी करतायत. त्याच्यामुळे काय होतंय, दीक्षाभूमी पूर्ण झाकून जाते आणि त्या दीक्षाभूमीच्या पुढे असणाऱ्या पटांगणामध्ये आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम, बौद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम, असंख्य कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि तिथं हजारो अनुयायी येतात. त्याच्यामुळं ती वास्तू आमच्यासाठी प्रार्थनीय स्थळ आहे आणि त्या पुढील जागेत नगरपालिकेच्या शिवणी प्रशासकीय कालखंडामध्ये 2.5 कोटी रुपये फंड त्या ठिकाणी रिलीज केला आणि तो फंड असा आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्याकडे प्रशासकीय वर्क ऑर्डर देखील प्रशासकीय मान्यता आहे की त्या ठिकाणी व्यायामशाळा, योगा केंद्र आणि अभ्यासिका असे 3 आयटम त्यांनी ठेवले. सिव्हिल वर्कमध्ये त्यांनी इमारत ठेवली त्या ठिकाणी. आता इमारत जर त्या ठिकाणी झाली तर ते चुकीचं होतं आणि पूर्ण इमारत झाकून जाते. तर आम्ही 2 वर्षापासून दीक्षाभूमी स्मारक समिती त्या फंडाला आक्षेप घेतलेला आहे. आम्ही कायदेशीर त्या ठिकाणी तो फंड, दीक्षाभूमी आमची वास्तू आहे त्याच्यामध्ये आमचा बराच एरिया 2 मजले आहे, त्या ठिकाणी ते अभ्यासिका व्हावी असे या ठिकाणी आम्ही शिवना कळवलं. परंतु त्यांचा घाट हा त्या ठिकाणी इमारत व्हावी अशा पद्धतीचा आहे. आता काय आहे ते काय आम्ही कारण सांगू शकत नाही. परंतु एक अनुचित घटना या ठिकाणी त्यांनी उद्घाटन ठेवल्यानंतर आम्ही रिसर सर्व दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं त्यांना आवाहन केलं, पत्र दिली. जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, तसेच नगरपालिका असेल, या सर्वांना पत्र दिली की सदर उद्घाटन कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा त्याचे पडसाद उमटतील. सगळे आंदोलनात्मक भूमिका सर्व भीमसैनिक या ठिकाणी घेतील. परंतु त्यांनी आमचं कुठल्याही पद्धतीचं ऐकलं नाही. त्यांनी आमच्या सर्वांवर आरेरावी केली आणि त्यांनी सांगितलं आम्ही उद्घाटन करणारच. आम्ही एक समाज बांधव म्हणून एक सलोख्याची बैठक सिवनच्या केबिनमध्ये 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता विद्यमान आमदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती. परंतु आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला या ठिकाणी कुठलेही ऐकलं नाही. ते म्हणले मला दीक्षाभूमीची वास्तू या ठिकाणी पाहिजेच, मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, मी उद्घाटन करणार, कोणी जरी आलं तर मी कुणाचं ऐकणार नाही, असं पद्धतीने त्यांनी भूमिका या ठिकाणी ठेवली. त्यामुळे सर्व भीमसैनिक देखील नाराज झाले आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून एक समाजाची भावना आहे ती कुठेतरी लक्षात घेऊन एक सगळ्यांना पॉझिटिव्ह त्यांनी विचार करायला हवा होता की सर्वांचं भावनिकता लक्षात घेऊन. परंतु त्यांनी तसं न करता ते डायरेक्ट गेले आणि त्या सर्वांनी पोलीस प्रशासन त्यांच्याबरोबर होतं. तसेच सर्व नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष, शिव हे सर्वजण गेले. त्यांनी दीक्षाभूमीचं गेल्या 2016 पासून ती वास्तू आमच्या ताब्यात आहे. नगरपालिकेने आम्हाला 29 गुंठ्याचा या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचा ठराव 2 ठराव झालेले आहे, 2016 साली आणि 17 साली. ते देखील आमच्याकडे आहे. आम्ही कलेक्टरकडे ती जागा मिळण्यासाठी आमची प्रोसिजर चालू असताना ते पुढचं जागेचं आरक्षण हे क्रीडांगणाचं आहे. ती 99 वर्षाच्या करारावर क्रीडांगण एक समिती आहे भोर तालुका, त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यांनी देखील दीक्षाभूमीच्या जे विधायक काम होतात त्यांच्यासाठी आमचा कायदेशीर जागा मागणीचा प्रस्ताव चालू आहे. परंतु त्यांनी हे कुठल्याच बाबी लक्षात न घेता त्यांना आम्ही काय जरी सांगितलं तर ते ऐकून घेण्याची मनस्थितीच नाही. ते म्हणतात आम्ही इमारत बांधणार, म्हणजे इमारत बांधण्याचा घाट कशासाठी. आणि आमच्या सर्व आंबेडकर चळवळीतल्या समाज बांधवांना ते भडकावत आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची अभ्यासिका होती. ऍक्च्युली अशा अभ्यासिका कुठं अस्तित्वात नाही. आमच्याकडे इथं वर्क ऑर्डर आहे त्या कामाची. हो, अण्णाभाऊ साठे हा सुधार योजनेतला हा फंड आहे आणि तो फंड असताना तुम्ही चुकीची दिशाभूल करून आमच्या समाजाचा
या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करतायत. तर त्यांनी त्या दिवशी अशा पद्धतीने 22 तारखेला ते तिथून 6 वाजता निघाले. आम्ही सर्व कार्यकर्ते दीक्षाभूमीचे पदाधिकारी आम्ही सर्वजण नगरपालिकेमध्ये होतो शिवसाहेबांच्या केबिनमध्ये आणि ते तिथून निघाले. त्यांनी डायरेक्ट कुलूप तोडलं ते इमारतीचं आणि डायरेक्ट फेरफटका मारून ते निघून गेली. परंतु त्याच्यामुळं काय झालं तर आमच्या संपूर्ण बौद्ध बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. समिती ही एक खूप चांगल्या पद्धतीने एवढी मोठी वास्तू भोर शहराच्या मुख्य द्वाराजवळ उभी केलेली आहे आणि त्याचं असं कुलूप तोडणं हे चुकीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे आम्ही रितसर 24 तारखेला भोर पोलीस स्टेशन येथे त्यांचा तक्रार ज्या लोकांनी कृत्य केलं भोर नगर परिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 249 येथील दीक्षाभूमी स्मारक वास्तूचे दरवाजे कुलूप तोडून दादागिरी करून विद्यमान आमदार श्री शंकर मांडेकर, भोर नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी असे 5 ते 6 जण दीक्षाभूमी स्मारकाच्या मालकीच्या वास्तूत बेकायदेशीर प्रवेश करून धमकावणीबाबत अशी तक्रार दिलेला आहे. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही रितसर हे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सासवड, उपविभागीय अधिकारी भोर, तहसीलदार भोर यांना सर्व प्रत रवाना केलेला आहे. आणि एवढ्या 5 ते 6 दिवसात जर पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही तर भोर तालुक्यातील तमाम भीमसैनिक आंदोलनात भूमिका घेणार आहे असे. आणि या ठिकाणी भोर येथे या सदर ज्यांनी चुकीचं कृत्य केले, लॉ अँड ऑर्डर बिघडवली, या ठिकाणी त्या दिवशी आम्हाला प्रशासनाने सांगितलं प्रशासकीय काम आहे, तुम्ही कुठलाही कायदा हातात घेऊ नका, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही सर्वांना रितसर कारवाई करू. तर त्या दिवशी भीमसैनिकांना एक नाही आणि ह्या लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने जर कृत्य कायदा हातात घेऊन जर केला असेल तर त्यांच्यावर कारवाई अद्याप का झाली नाही हा आमचा प्रश्न प्रशासनाला या ठिकाणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये भोर तालुका आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. बरं का, ज्या दिवशी आमदार आले त्यांचे नियोजित कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम आम्ही आदराने त्यांचा आदर केला. आम्ही शिवला भेटलो, DYSP आले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की नगरपालिकेमध्ये जाऊ. आम्ही शिवशी चर्चा केली, शिवला समजावून सांगितलं की जागा कुठली आहे, काय आहे. जर भोरमध्ये जर स्मारक करायचं असेल अण्णाभाऊ साठेंचं, त्यांनी काय केलं माहिती आहे का, की आम्ही त्यांचा जर आदर करत असू तर त्यांनी आपल्या समाजाचा आदर केला पाहिजे. हे एक आमची महत्त्वाची भूमिका आहे. जर तिथं दीक्षाभूमी स्मारक समिती जी ऐतिहासिक वास्तू आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव भैयासाहेब आंबेडकर तिथं आले होते, क्रांतिशीर नाना पाटील तिथं आले होते, भोर तालुक्याचे पहिले खासदार बाळासाहेब साळुंके यांनी त्या ठिकाणी भोर वेल्ला मुळशीच्या लोकांना तिथं दीक्षा दिलेली आहे. ही जी पवित्र भूमी आहे त्या ठिकाणी आम्ही आग्रह का धरतोय की ती पवित्र आहे, आमची अस्मित आहे. आणि त्या ठिकाणी जर नगरपालिकेने ठराव वगैरे केलेला असेल, ती वास्तू आमच्या ताब्यात असेल, तर जर आमदारांना कोणतं काय कार्य करायचं असेल, त्यांना निधी टाकायचा असेल, मोठं काहीतरी मागासवर्गीयांसाठी उभं करायचं असेल तर भोर नगरपालिकेमध्ये बऱ्याच जागा आहेत. त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही ठिकाणी चांगली जागा निवडून त्या ठिकाणी मोठं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं करावं. फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची कुठल्याही लोकप्रतिनिधींनी तिथं वर्तणूक करू नये किंवा समाजाला वेठीस जाऊ नये. ही आमची पहिली भूमिका आहे. अण्णाभाऊ साठेंचं तिथं स्मारक उभं करतोय. अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न आहेत, आमचं ते बी दैवत आहे. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी वेगळं आमदारांनी उभे केलेले संग्रामदास थोपटेंनी त्या ठिकाणी तिथं कुणी डिवचू नये उगाचच. जर तुम्हाला आंबेडकरांचं काम करायचं आहे, सामाजिक मागासवर्गीयांचं काम करायचं, प्रत्येक समाजाचं काम करायचं आहे, लोकप्रतिनिधींनी प्रत्येक समाजाचा आदर करून ते काम करावं अशी आमची त्यांना विनंती होती. आम्ही नगरपालिकेत शिवनाही विनंती केली की सर, या ठिकाणी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता आहे, तिथे लोक काम करतात, ती वस्तू ताब्यात आहे आमच्या, आम्ही तिथे काम करतोय, त्या ठिकाणी कोणी डोकावू नये अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. काय झालं तिथं उद्घाटन सर्व तुमचे कार्यक्रम असू दे, आम्ही 4 तास त्यांच्यासाठी थांबलो होतो. आमदार येतात, नगराध्यक्ष येतात वगैरे, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो. शिवनची चर्चा करत होतो. शिवनची चर्चा केली, समाधानाची चर्चा झाली. नंतर आमदार वगैरे आणि त्यांचे कार्यकर्ते आले की थोडे बोलले, व्यवस्थित चांगले बोलले, पण निघताना वेगळ्याच पद्धतीने बोलले. ते तरी सक्कट दमच दिला आम्हाला की आम्ही काही करू शकतो. आणि कुलूप तोडायचं नाही, कुलूप तोडा आम्ही तिथं बघतो, सर्व करतो. आता प्रत्येक ठिकाणी त्यांनी बघितलेले 4-5 वेळा त्यांनी दीक्षाभूमी पाहिलेली, सर्व कार्यकर्त्यांनी पाहिले, आमदारांनी पाहिलेली, नगराध्यक्षांनी पाहिलेली आहे. आमची एवढी विनंती होती की तुम्ही भोर नगरपालिकेमध्ये जेवढ्या जागा आहेत
त्या ठिकाणी चांगली योग्य जागा बघून आम्ही सुचवलं स्वतः की आपली फुले मंडई आहे, त्या ठिकाणी फुलेंचा पुतळा आहे, त्या ठिकाणी मोठी जागा आहे, तिथं आंबेडकरांचं स्मारक आपण तिथं साहित्य रत्नांचं आपण तिथं स्मारक उभं करूया. पण जर जागा असताना उगाच तिथं डोकवायचं आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हे समाजातल्या लोकांना आवडलेलं नाही. आम्ही त्यांना विनंती करतो आहे की असं परत या ठिकाणी होऊ नये. भोर शहरामध्ये, भोर तालुक्यामध्ये दोन्ही समाज किंवा मागासवर्गीय समाज आनंदाने नांदतायत, त्या ठिकाणी कुणी अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने काय करू नये अशी आमची इच्छा आहे आणि आमची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आपले आधार आहेत, साहित्यरत्न ते बी आपले आधार आहेत. तर अशा पद्धतीने कुठलीही कालवाकालम न होता, दोन समाजामध्ये तेढ न निर्माण होता प्रत्येकाने त्या पद्धतीने काम करावं, विचार जुळवून घ्यावे आणि शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणानं जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीला धरून त्यांनी निर्णय घ्यावेत अशी आमची प्रामाणिक त्यांना विनंती आहे. अशा पद्धतीनं चांगलं काम समाजामध्ये चालावं अशी आमची प्रामाणिक दीक्षाभूमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.